विमा आणि ज्वलंत नागरी समस्यांसाठी अधिकाऱ्यांचे कपडे काढण्याचा इशारा देत आझाद हिंदनं बुलढाण्यात आक्रमक पवित्रा घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश निदर्शनं आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांचे कपडे काढू असा इशारा दिल्यामुळे प्रशासनात खळबळ निर्माण झाली होती। मागण्यांच्या पूर्ततेसाठी लगेच मॅरेथॉन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधितांना निर्देशित केलंय। दरम्यान चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। नमूद मागण्यांमध्ये मोताळा बुलढाणा तालुक्यातील असंख्य शेतकरी जाणीवपूर्वक पीक विम्यापासून वंचित ठेवले आहेत। पैशांची मागणी करणाऱ्या बोगस ई-सर्व्हेची चौकशी करून कारवाई करावी। पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये। शहरातील साफसफाई न करणाऱ्या कंत्राटांची देयके थांबवावी। जिल्ह्यात डेंग्यू मलेरिया संसर्गजन्य साथ सुरू असताना साफसफाई न करणाऱ्यांवर कारवाई करावी। अवैध धंदे बंद करावे। गहाळ झालेल्या महिला मुलींची आकडेवारी जाहीर करावी। अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्याव्या। रोही रानडुक्कर मारण्याच्या पासेस त्वरित वाटप करण्यात यावे। यासह ज्वलंत नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आक्रोश व्यक्त करत शासन प्रशासनाचं लक्ष वेधलं। मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्त्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित 2 तास मॅरेथॉन बैठक घेत मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधितांना निर्देशित केलं हे विशेष। मॅरेथॉन बैठकीला नगरविकास सहआयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, गृह अधीक्षक यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अस्लम शहा, संजय एंडोले, सुरेखाताई निकाळजे, आशा गायकवाड, पंचफुला गवई, शेख अफसर, इम्रान शहा आदींनी बैठकीत सहभाग घेतला। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांच्या समस्या घेऊन आज आम्ही अर्धनग्न मोर्चाद्वारे जिल्हा प्रशासनाद्वारे महाराष्ट्र सरकारला निवेदन दिलं। पीक विम्याच्या बाबतीत झालेला ई-सर्व्हे हा बोगस आहे। शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय ई-सर्व्हेमध्ये त्यांचं नाव आलं नाही। त्यामुळे मोताळा तालुक्यातले आणि बुलढाणा तालुक्यातले जवळपास 40,000 शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहावं लागलं। त्या घटनेचा आम्ही निषेध केला। बुलढाणा जिल्ह्यातील अनधिकृत व्यवसाय बंद झाले पाहिजे। शहरातली साफसफाई झाली पाहिजे। जे कंत्राट 50-50 लाखाचे दिल्या जातात आणि शहरात झाडू लागत नाही, त्या कंत्राटदारांचे बिलं थांबवले पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनाला अर्धनग्न आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून निवेदन दिलं। यावर 8 दिवसात कारवाई होईल ही आशा अपेक्षा आम्ही जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करतो। अन्यथा याहून तीव्र आंदोलन आम्ही 9 ऑगस्टला करणार आहोत। प्रतिनिधी रहीम शेख, NTV न्यूज मराठी, मोताळा, बुलढाणा।